चॉकलेट हिरो शेंद्रू गानू देवलेकरच्या मेहुणानं घालून ठेवलाय एक घोळ. बघूया शेंद्रू हा घोळ कसा निस्तरतोय ते दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत रत्नागिरीचा रत्न श्रमेश बेटकर, कोळीवाड्याची रेखा वनिता खरा, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने यांना. हाय गे फोन लावतो. हॅलो हॅलो सरपंच सरपंच आवाज येत आहे. हॅलो इथंच चुकलं तुमचा. नाही तर काय मतदारसंघात भांडण लावण्याऐवजी 2-4 टावर लावले असतो ना तर ही वेळ आली नसती तुमच्यावर. कळतंय काय? नाही 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 इज्जत काढाय फोन नाही गेलाय. इज्जत काढाय नाही वेगळं काम आहे. झालं काय? आठवलं 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 आठवलं. इलेक्शन जवळ आलं ना इलेक्शन. हा तर तुमची निशाणी हाय तीच आहे. वनवा की बदलले? बदलले काय? निरंजन केली वाय बाय गे. काय केली म्हणजे नवीन पक्षात तुमचा वनवा विजवला नाही वाटतं. काय हरकत नाही आहे पण निरंजन पेट्ट हाय की वाद बाहेर काढा येऊ तुमची. अय बाय भडकला वाटतं. ठेवला ना फोन. मत द्याय नको या ना. काय 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 गरम बटाटा चालू चिकटला की काय? नाही हो उठा उठा पाणी द्यावा जरा घे बाय माझी. अगं वय 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 काय काय झालं काय? तुला पहाट पहाट कुणी बघितलं की काय? मग बाय गे काय झालं काय? आय घे काय वय काय झालं काय? सगळे किती वेळा आईशीला बोलवशील? आय घे श्वाक लागला मला. तुला कुठं? ते बाहेर तारा लावल्या आईने तिथं तर तिकडे कपडे वालत घालायला गेले होते तर श्वाक लागला. आय घे सगळं. मेंदू काय पिशवीत न घेऊन फिरतेस काय ग तू? काय साडी मेली नाही तर काय? काय अक्कल आहे जरा तरी? अगं डुकरांना पकडायचं फेन्सिंग आहे तर त्याच्यावर कपडे वालत घालशील तू? हा जो मुकुट घातलायस ना ह्याच्या खाली काय आहे का तुझ्या? डुकर त्याच्या खाली असेल तर ऐक जरा. तारांचा जन्म हा कपडे वालत घालण्यासाठी नाही झालाय फक्त. त्यातनं करंट पण जातो कधी कधी. ते बाहेर ते डुकरांना पकडायला लावलं होय तारा. मग तर मना कधी सांगणार आहे? कधी? बायकोनी शॉक लागून मेल्यावर सांगणार आहे. बाईक हे माझे थोडक्यासाठी वाचले माहिती आहे. होय काय? मग पुढच्या वेळी करंट वाढवला पाहिजे. तुम्ही करंट वाढवला पाहिजे. ओलं कपडे तू तारेवर टाकलंस होय तरी पण तू जिथे बाहेर आलीस म्हणजे तेवढा करंट पुरेसा नाही. म्हणजे करंट वाढवायला पाहिजे. कसं आहे बायको सुटली तरी चालेल पण डुक्कर सुटला नाही पाहिजे. म्हणजे बायको मेली तरी चालेल. उठा बुवा बायकोच्या जीवावरच उठा. तुम्हाला सांगून ठेवते बायको म्हणजे नवऱ्याचा दागिना असतो. माझ्यासारखी बायको शोधून पण मिळणार नाही. तुझ्यासारखी बायको परे शोधायला येड लागलाय मला. टायग्या गो टायग्या 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 हे बाय माझे सोंडू. टायग्या बाय गे बाय माझे सोंडू. बाय माझे सोंडू. अरे आहेस तरी कसा? मी बरा आहे. बस बस बस. कसा आहेस? मी बरा आहे. बरा आहेस ना? बाई केस पण कुरले झालेत एकदम. थोडं वाढलंय. कसा काय अचानक कसा आलास? अचानक कुठे आलाय तो? 2003 वर्ल्ड कपची फायनल तुझ्या आयशी बापसा सेलिब्रेट केला आणि तेव्हा आलाय तो. फक्त फरक एवढा इंडिया तेव्हा हरली होती बाप जिंकला तुझा. कसं बोलतायत ते? बसतावाय. अरे माझ्यावर चालतात हे नेहमी. नाही तर काय त्यांना दुसरं काम आहे चालण्याशिवाय. जरा गप्पस्तावाय. हा वस्तुस्थिती सांगितली. हे बाय माझ्या हातच काय झाला? बाय की सोंडू बरा आहेस ना? रडू नको ग बाय. मला रडा येतो तू ना बघित. नको रडू. बर कसा आलास कसा तू अचानक? काय झाला? ताई व तुझ्यासाठी सरप्राईज आणलाय मी. बाय गे माझ्यासाठी? हो. काय रे? वाईस थांब इथं थांब. सरप्राईज आणलं बघितलं भावाने तरी सरप्राईज आणला म्हणा. बस बघ काय अरे बापरे. काय तर दाखव तरी लपवतोयस काय माग? बाय घे. यो कोण? वैजयंती मला तर सक्का भाव. येणं झालं काय? वाटला जरासा. ताण आहे तो. मग ती आहे. नमस्कार. ही माझी होणारी बायको ताई. ह सरप्राईज आहे माझं. नमस्कार. पाया पडते. असू दे असू दे. पाया पडते. सावकाश सावकाश. या पायान मसाला कुटतो आम्ही.
बाजूला व्हा. कसं बोलताय बाजूला तुम्ही? व्हा. हे का ही होणारी बायको आहे. हो ताई. नमस्कार. हा. मी गंगा. अच्छा, म्हणजे हे पाप धुण्याची जबाबदारी तू घेतलीस आहे. हो ओ बाय माझे काय गे बाय गे बाय काय ग पोरगी एकदम नक्षत्रासारखीच आहे हा. बाय गे शेम टू शेम माझ्यासारखी दिसते हा. हाये हाये माझ्याच तोंडातून पडल्यासारखी वाटते हा. बाय गे सुंदर आहे एकदम निष्पाप नितल कमनीय बघून एकदम आई ग असंच होत आहे ना. होतंय ना ताई. सेम तुझं रूप शोधून काढलंय मी. अगं ताई तुला माहितीये हिला गमवायचा नव्हता म्हणून डायरेक्ट पलवून आणली हिला. काय बोललास. डायरेक्ट पलवून आणली इकडं. बाय गे म्हणजे आम्ही लव्ह मॅरेज करणार आहोत ताई. तुझी मदत हवी म्हणून इकडे आलो आम्ही दोघं. बाय गे लव्ह मॅरेज करणार हा. हो. व बा तुला काय मदत लागणार आहे ती सांग. ही बहीण पहाडासारखी तुझ्या माग उभा आहे. हा, आणि मला सांबार का बसवावरती दांडका घेऊन वसाड काय अक्कल आहे. अव्वा, काय काय बोल- अव्वा आणि वो ह्याच्या पलीकडे कधी गेलीस इकडे ये. हॅलो प्रेमाच्या लपड्यात प्रॉब्लेम होता झाली माहितीये काय तुला. त्यानं एक अक्कल विकला आहे, तू पण विकलीस आहे. मोठ्यासारखं वागायला लागेल, त्याला समजावायला लागेल. माझ्या घरात ते चालणार नाही. हा अव्वा ए सोंडू, हो. पहिला आणि शेवटचं सांगतोय, हिला तिच्या घरी सोडून ये जा. हो भाऊजींनू काय? आमचं ठरलेलं आहे. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, जमिनीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. मागल्या टायमाला काटा रुतला तेव्हा 3 दिवस रडत होतास तू. हं? आता विषय भाल्याचा आहे. याला सांग काटा टोचतो भाला घुसतो. पाल्याची भीती कोणाला दाखवते भाऊजींनू. काय प्रेमात पडलेल्यांना जखमा होत नाहीत. डायरेक्ट तिरडी उठते त्यांची. हे सांगतोय मी मागापासनं. अहो तुम्ही काय पोरांना धीर द्यायचा सोडून घाबरवताव कसली आता आहे. काय? मुलात हा माणूसच घाबरा आहे. बरोबर. मी इकडे हितच आहे मी. ही घाबरण्यासारखीच गोष्ट आहे, कळते तुला. मी मागापासून ओरडून तुला नाही पोचल कसं इथपर्यंत वाढलेला. इकडं काय नाहीच आहे तुझ्या. नाही, इथं काय तू इकडे ये इकडे. मी येलं खुले एकमेकाला भेटलेले आहेत नशिबात. बाय वैतरणा गंगा नाव आहे तिचं. वावते ना मला करेक्शन कानपट फोडी निघले इथं. नाही तर काय याच्या नादी लागू नकोस. ज्यांच्या नावात डला उकार असतो ना ती बेकार माणसं बिनकामाची. सोडून जा, आपल्या घरी सुखी राहशील. नाही, अजिबात नाही. सोंडूजींचे भाऊजी अजिबात नाही. सोंडूजी आणि मी आम्ही दोघं एका अशा वळणावर पोचलो तिथून माघार घेता येणार नाही आम्हाला. आई गे आणि सोंडूजींना मी माझं तन मन धन सण उत्सव तारखा सगळं दिलंय. पण ह्याच्या तारखा कोण घेत नाही. कळलं काय. मागल्या टायमाला सांगायला गेला पण वरनं आकाशवाणी झाली. व्हॉट द हेल यार. तेव्हापासून भाऊ चाललेला आहे, प्रश्नच पडत नाही त्याला. कळलं काय. तर काय पण असू दे. बोल. माझा भाऊ मी बघून घेईन काय काम. हा. आमच्या घराची शान आहे. माहिती छान आहे, मग सारव त्याला कुठेतरी. हा. नाही तर काय. बसता बाय. बोल त्यांना काहीतरी. व सोंडू हो. तू सांग तुला काय मदत पाहिजे मला सांग. ताई तू काकी काय करू नकोस. फक्त तुझ्या सावलीत हिला वाढव. तू जसं चांगलं चांगलं जेवण बनवतेस ना तसं जेवण बनवायला हिला शिकव बस. हो, सोंडूजींची ताई मला सोंडूजी सांगत होते की तुम्ही खूप कमाल जेवण करता. कमाल जेवण करत नाही, कमाल जेवण खाते ती. ऐकण्यात काहीतरी गल्लत झाली तुझी. कमाल जेवण खाते मी फक्त खाते. हा. सुनासमोर मार खायचा तुम्हाला आणि मी तुम्हाला उपाशी ठेवते. परवा पिझ्झा नाही खाल्ला तू नाही आठवत तुम्हाला. आठवतोय, चांगला आठवतोय. अख्खा गाव फिरतोय त्याच्यावरनं. म्हणजे अगं वस्तीची गाडी आली, टायर पंक्चर झाला म्हणून हिचा पिझ्झा लावलाय तिथं. कळलं काय. 4 ट्रिपा मारला तरी पिझ्झा वाकत नाही. म्हणजे केवढा मजबूत केलाय बघ. नाही तर काय सांगते इथं आठवतोय. नाही तर काय. दरवाजा बाहेर हाकलून टाकीन. बाबा बाबाचा फोन आहे. बाबाचा फोन आहे. सोंडूजी बाबाचा फोन या आहे. पोरी घाबरतीस काय. आता घाबरायचं नाही. तुझी ननन जिती आहे. पाय घे. घाबरायचा बिलकुल नाही. बोल तू ताई तू बोल. श्रीदेवी शेंद्रू देवलेकर उर्फ कोकणची कॅन्डी म्हणतात मला. माझं ये. हॅलो कोण बोलतेय. शेंद्रू गानू देवलेकरची बायको बोलतीये. सांगून ठेवते गंगा आजपासून आमच्याकडनं वाहणार. माझ्या भावाच्या कुर्ल्या केसांना जरी धक्का लागला ना तर मग बघा. घाबरू नको, मागाचीच आहे ती. हा गाठ शेंद्रू गानू देवलेकरच्या बायकोशी आहे. कोणाशी. शेंद्रू गानू देवलेकरच्या बायकोशी. आय रिपीट शेंद्रू गानू देवलेकरच्या बायकोशी. त्या फोन मधनं जा, त्याच्या हातावर माझं नाव गोंधवून ये. वसाडी आहे. 4 वेळा नाव सांगशील.
4 वेळा मी एकदा तरी फोनवर बोललोय, धमकी तू देणार आहेस. तर मग झालं काय? तर मग झालं काय? काय रिक्षा तू चालवशील, मीटर माझा फोडतील रस्त्यात ते. काय इथं काय सांगत्या मोठी शाने काय काय बाई बनायची हिला. हॅलो 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 काय इकडं एवढी ताटवणी याच्या बाजून बोलतेस आहे ना, हा तुझा 2 अक्षरी भाव आहे ना, त्याला विचार पुढचं प्लॅनिंग काय आहे, तिच्याशी लग्न कधी करणार आहे हे विचार. आता विचारते बाजूला व्हावा तुम्ही. ये सोंडू दंगा बस इथं. बस. योग्य तुझा फोन सोंडू काय आला? काय रे बा प्लॅनिंग काय पुढचा? मग ताई असा साधा सुद्धा लग्न करायचं नाही मला. सोंडूजींची ताई, ते मी सोंडूजींना सांगत होते की आपण कोर्ट मॅरेज करूया, पण नाही ऐकत आहे, त्यांचं वेगळं प्लॅनिंग आहे. काय रे बा काय रे? अगं ताई मला बुर्ज खलिफाच्या खाली लग्न करायचं आहे. बाय गे व बघितला कोणाच्या तरी खाली याला लग्न करायचं आहे. बाय गे माझं कोणाच्या तरी खाली नाही, बुर्ज खलिफा. लांजाच्या बाजारात टोमॅटो घेताना हरवला होतास तू, आठवत आहे तुला? बुर्ज खलिफाच्या खाली लग्न करतोय साहेब. मग कोण स्वप्न बघू शकत नाही एवढी मोठी? स्वप्न बघायला काय हरकत आहे? नाहीतर काय ह्यांचा कसा आहे माहितीये, स्वतःचा ठेवायचा झाकून ना दुसऱ्याचा बघायचा वाकून. काय ठेवलं झाकून? मी काय ठेवलं? परवा दुपारी अंगणात चपाती खाताना डुकरांनी यांना पलवलं हे सांगितलं. नेला नाही मला येड्यासारखा फरफटीत नेला नाही. काय झालं? हा काय झालं? स्वतःच्या जीवावर सुटून आलोय परत. स्वतःच्या जीव मग ह्यो पोचणार नाही स्वतःच्या जीवाच्या पोरीला. कोसन मी ए गप्प पोचायचं जाऊ दे, पहिलं खायला काय घालेल ता विचार आधी. हो भाऊजीनं सगळं खायला घालीन मी. भात डाळ फणसाची भाजी भाकरी पापड लोणचं सगळं खायला घालीन. आणि हे उगवणार कुठे खिशात? हा इथं काय खत घेऊन फिरतोस तू? याला सांगतोय छान एक दिन चामटवी निघडतं. आणि हे सगळं करायला ना पैसे लागतात, आणि पैसे कमवण्यासाठी नोकरी लागते, कळलं काय? 1 मिनिट. हा काय झालं? 1 मिनिट. सोंडूजीचे भाऊजी, ते सोंडूजी नोकरी नाही करणार, बिझनेस करणार आहेत. हा बिझनेस? हो, कसला बिझनेस करणार आहेस तू? सोंडूजी खेकड्यांचा बिझनेस करणार आहेत. ताई, सोंडूजींनी ते खेकडे कसे पकडायचे ना ते पण शिकलेत. शिकलो मी. बाय गे मग बाय गे सोंडू खेकडे पकडाय पण शिकलास. बाय गे खेकडा पकडाय पण शिकला हो. बाय गे सोंडू देव काय रापकन? अरे ते काय वर्षात एकदा कोणतरी पकडत नाही खेकडं? भारतात काय दुर्मिळ कला नाही जी लोप पावत चालली आणि हा जपतोय तिला? अरे रोज सगळे खेकडं पकडतात माहिती आहे काय? हा आणि ये ता श्याम बांगर सकाळी पहाटे 4 वाजता पकडतो खेकडं. हो हा त्यांना काय बोलू नका. ता माझा आता गुरु आहे. पहाटे 2 वाजता त्यानंच मला आयडिया दिला की तू खेकडं पकड म्हणून. पहाटे 2 वाजता तो चंद्रबन पकडाय सांगू शकतो. ती वेलच घातक आहे त्याची. कुठली पण वेळ घातक नसती. आयडिया दिली ती महत्वाची आहे. आयडियान काय होणार आहे? बाजू इकडे आयडियान काय होणार आहे? आयडिया चांगली, आयडिया चांगली, मान्य. आयडिया चांगली आहे, मान्य. पण बिझनेस करायला भांडवल लागतं. आहे का येडं? आता नाही म्हटलं तरी खेकड्याचा बिझनेस आहे. खेकडं पकडायला गज लागतो आणि तर परत बाजारात न्यायला झाबली लागते. हाय येडं? हो भाऊजी याची काय गरज नाही नाही आहे. गरज? मी खेकडं हातान पकडीन आणि खिशात टाकून बाजारात नेन. मला सांगतायत धाडस बघितलंस बाबा? खेकड्यान खिशात आलंच जरी दिलं ना, आयुष्य बर्बाद होईल सगळं. कळलं काय? मारलं पाहिजे. काय झालं? परत बापाचा तुझ्या बापसाला एकदा धमकी दिलेली पुरत नाही. बापसाला म्हणजे बाबा? माझा बाबा म्हणजे वडील नाही माझे. मग? बाबा फणसनकर, माझा होणारा नवरा. एवढा मोठा ट्विस्ट? तो फोन करतोय. हो, ते सोंडूजींनी मला ते लग्नातून पळवून आणलं ना, म्हणजे मी असं बसलेले मंडपात त्यांनी पळून आणलं, पण घाबरले नाही सोंडूजी. फायरिंग झाली, चकवलं फायरिंगला. अशी इथं गोली होती, अशी चकवली हिला घेऊन आलोय. बाय गे माझ्या सोंडूचं काय करायचं म्हणून आणलं. बाय गे सोंडू माझा. ओ बाय, फायरिंग झालं म्हणजे गोलीबार झाला. एक जरी गोली लागली असती ना, या सोंडूचा सो इकडं आणि डू इकडं पडला असता. कळलं काय? अभिमानाची गोष्ट नाही ती. आणि इथं काय आहे अभिमानाची गोष्ट? अगं डेंजर फॅमिली दिसते, आपल्या पण मागं लागल, मला मारून टाकतील, तुला पण मारून टाकतील ह्यांच्या बरोबर. शेवटच्या, जर तुला जगायचं असेल तर माझ्यावर आत्ता इथून पळून चल. नाही मी माझ्या भावाला सोडून कुठं पण येणार नाही. तुम्ही जावा. नक्की आहे तुझा? वय मर तिकडं. सोंडूजी तर काय नाही, भूक लागली ते परत येतील, त्याचं काय नाही. बाई गे तुम्ही पोरांनो इथं बसा. काय झालं? काय झालं? हिचा बाबा बाहेर आलाय, गोल्या मारून सगळा आंब्यांचा मोर पाडला.
आवडलाय, व्हेरी इंटरेस्टिंग. बघूया त्यावर हास्यरसिक काय म्हणतात. प्रसाददा. भन्नाट. वनिता मस्त. शिवाय इतकी बावळट दिसतेस तू की क्या बात आहे, म्हणजे वा वा वा. सोंडूचं कॅरेक्टर पण मजा आली, म्हणजे गंमत आहे त्या कॅरेक्टरमध्ये, काहीतरी मजा आली या कॅरेक्टर म्हणून. आणि तू नेहमीप्रमाणे वरचा क्लास. सई. मजा आली श्रीदेवी, तू तर माझी फेवरेट आहेस. शिवा, तूच असू शकतेस सोंडूची बायको आणि या फॅमिलीची मेंबर. आणि तुला पुन्हा एकदा बघायला आवडेल. आणि हेअर मेकअप कॉस्ट्युम वेगळाच आहे काहीतरी. मजा आली. वा 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 वा. थँक्यू हास्यरसिक आणि थँक्यू टीम. कीप इट अप.